तर शिवसेनेचा उद्या 58वा वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनानिमित्त दादर ते वरळीपर्यंत झेंडे लागलेले आहेत। दादर टीटी ब्रिजवर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन 19 जून रोजी होणार आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त दादर ते वरळीपर्यंत शिवसेनेचे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले। दादर टीटी ब्रिजवर मोठ्या प्रमाणामध्ये झेंडे लावलेले आहेत। तर बॅनरवर लिहिण्यात आलेल्या मजकुरामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं जात आहे। दादर टिळक ब्रिजवरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन हा उद्या म्हणजे 19 जूनला पार पडणार आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना शिंदे गटाकडून दादर पासून ते वरळीपर्यंत झेंडे आणि फलकबाजी केलेली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय एक वातावरण निर्मिती या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर हा खरं तर दुसरा वर्धापन दिन आणि आज आपण पाहतोय या ठिकाणी 19 जूनला म्हणजे उद्या जो वर्धापन दिन साजरा करण्यात येणार तो दोन्ही गटाकडून करण्यात येणार आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून षण्मुखानंद या हॉलमध्ये करण्यात येणार, तर NSCI डोम मध्ये हा शिंदे गटाचा वर्धापन दिन होणार आहे। मात्र आजच आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये झेंडे आणि फलकबाजी करण्यात आलेली आहे। मात्र या फलकावरती एक स्टेटमेंट एक वाक्य असं उल्लेख करण्यात आलेले आहे, वाघाने वाघासारखं वागावं, भगवा आहे रक्त हे गर्वाने सांगावं, अशा प्रमाणे एक लाईन लिहिण्यात आलेली आहे आणि कुठेतरी हिंदुत्वाचा नारा यामध्ये दिसतोय। भगवा रक्त एक कलर सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरती जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, आनंद दिघे यांचा सुद्धा फोटो आहे। मात्र या बॅनरमध्ये शिंदेंच्या खाली आपण बघितलं तर वाघाचे डोळे दाखवण्यात आलेले आहेत। एकूणच शिवसेना म्हणजे भगवं वादळ हे महाराष्ट्रामध्ये आहे असं म्हटलं जातं, असं सांगितलं जातं आणि शिवसैनिक हे आक्रमक असतात। त्यामुळे एकूणच उद्याचा वर्धापन दिन हा दोन्ही गटाकडून साजरा होतोय। NSCI डोमला हा 5 वाजता वर्धापन दिन होणार आहे, तर ठाकरेंचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद हॉलमध्ये 6:30 वाजता होतोय। मात्र आज पुन्हा आपण बघतोय फलकबाजी आणि झेंडाबाजी करण्यात आलेली। मात्र उद्या या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवरती कोणत्या शब्दांत टीका केली जाते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहित सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।